दरम्यान मयत डॉक्टर महिलेचं शेवटचं बोलणं हे आरोपी प्रशांत बदगरशी झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी दिली आहे। डॉक्टरांचा आणि त्यांचं जे मयत महिला डॉक्टर आहे त्यांचा आणि यातले संशयित आरोपी नंबर 2 जे आहेत प्रशांत बनकर यांचा फोन झालेला आहे। परवाच्या दिवसांमध्ये त्यांचा फोन झालेला आहे। लॉंग ड्युरेशनचे कॉल्स आहेत। त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत आणि ते अटक झाल्यानंतर या गोष्टीची विस्तृत माहिती आपल्याला कळेल त्यांच्याकडे चौकशीमध्ये। दरम्यान पोलिसांनी या आत्महत्या प्रकरणासंदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे आपण पाहूयात। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध। एक आमचे PSI त्यातले आहेत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे। मी जी प्राथमिक माहिती घेतली त्याच्यानुसार या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या ज्याच्यामध्ये तत्कालीन PI यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती, त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती। डॉक्टरी बीडचे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी मोठी मागणी केली आहे। धनंजय मुंडेंनी स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे। ही तरुणी बीडची आहे म्हणून तिनं केलेल्या तक्रारी वरिष्ठांनी डावलल्या असतील तर हे अतिशय गंभीर असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं। दरम्यान या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करावी अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे। दरम्यान यावर करुणा मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूयात। लवकरच लवकर जे पोलीस अधिकाऱ्यांनी असे घाणेरडा कृत्य केलेलं आहे त्यांची अगोदर दिंड काढली पाहिजे दर दिवशी। आणि अशी खूप महिला आहे, मुलगी लहान वयाची मुलगी आत्महत्या करत आहे तरी पण काहीही याच्यावरती ऍक्शन घेत नाही पोलीस अधिकारी किंवा सरकार, काहीही ऍक्शन घेत नाही। गेले 4 महिनेपासून त्यांना मानसिक त्रास देत होते, त्यांनी कंप्लेंट केली, त्यांची कंप्लेंट वरती कशाला काहीही कारवाई झाली नाही। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली आहे। शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी मोहोळांवर कथित जमीन घोटाळ्याचा आरोप केलाय। तसंच मोहोळ हे महापौर असताना बिल्डरची कार वापरत होते असाही आरोप त्यांनी केलेला आहे आणि याच कारवर महापौर अशी शासकीय पाटी होती असाही धंगेकरांचा आरोप आहे। यानंतर धंगेकरांनी स्पष्टीकरण देत हे आरोप फेटाळले आणि आपण स्वतःची गाडी वापरल्याचा दावा मोहोळांनी केला होता। या सगळ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मोहोळांनी फडणवीसांशी चर्चा केल्याचं कळतंय। मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले। 12 नोव्हेंबरला MCAच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडतेय, त्या निवडणुकीसाठी ही भेट असल्याची दाट शक्यता आहे। काल संध्याकाळी 6 वाजता वानखेडे स्टेडियमवर शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित होते, त्यावेळी शरद पवार आणि मंत्री आशिष शेलार यांच्यामध्ये 20 मिनिटं चर्चा झाली आहे। मागील निवडणुकीमध्ये ऐनवेळी शरद पवार आणि आशिष शेलार यांचा गट एकत्र आला होता, त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व आहे। आशिष शेलार यांच्या भेटीनंतर शरद पवार आणि सध्याचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, जितेंद्र आव्हाड, मिलिंद नार्वेकर यांची देखील बैठक पार पडली आहे। साधारणपणे 1 तासापेक्षा जास्त वेळ ही बैठक वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लबमध्ये पार पडली आहे। बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या गाडीतून निघून गेले आणि रात्री 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले। आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं अनेक जण उमेदवारी मागतात, मात्र काँग्रेस हा शिस्तप्रिय पक्ष असून पक्षापेक्षा मोठं समजणाऱ्या व्यक्तीला इथे स्थान नाही असा सज्जड दमच नाना पटोले यांनी बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिलाय। जातीच्या आधारावर निवडणुका लढायला गेलो तर आपला सत्यानाश होईल। सर्व्हेमध्ये ज्या उमेदवाराचं नाव समोर येईल त्यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाईल। कुणी कुणाला बोललं किंवा धमकावलं तर त्याच्या घरामध्ये घुसून मारू असंही पटोले म्हणाले। काँग्रेस कमिटीच्या वतीनं भंडाऱ्यामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले बोलत होते। आणि पक्षामध्ये शिस्तीने वागलं पाहिजे। पक्षापेक्षा मोठं समजणारा व्यक्ती त्या अजिबात चालणार नाही।
भंडाऱ्यामध्ये माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार प्रशांत पडोळे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यामध्ये अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. यामध्ये ठाकरे सेनेचे माजी भंडारा शहर अध्यक्ष अरविंद पडोळे आणि त्यांच्या समर्थकांसह भाजप आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जातो. निवडणूक आयोगाने सर्व पक्षांना खबरदारीची सूचना दिली आहे. आयोगानुसार एआय किंवा सिम्युलेटेड माहितीच्या चुकीच्या पद्धतीनं वापर हा निवडणुकीच्या प्रक्रियेला धोका आहे. त्यामुळे प्रचारासाठी तयार केलेली कोणतीही एआय निर्मित किंवा बदललेला व्हिडिओ, ऑडिओ किंवा प्रतिमा स्पष्टपणे एआय निर्मित किंवा अशी लेबलिंग करावी लागणार आहे. तसेच कोणतीही खोटी माहिती किंवा एखाद्याची ओळख, आवाज, प्रतिमा विनासंमती प्रसारित केल्यास ती 3 तासामध्ये काढून टाकावी. ही नवीन नियमावली लगेच लागू झाली असून सर्व निवडणुकांवर ही नियमावली लागू असेल. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय. कार्याध्यक्ष आणि दिव्यांग सेलची जबाबदारी सांभाळणाऱ्या रामदास पाटील सुमठाणकर यांनी आता राजीनामा दिलाय. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये तब्बल 8 लाख भाविकांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलंय. तुळजाभवानी मंदिरातील महाद्वार भाविकांसाठी बंद केलं असून शनिवार आणि रविवारी घाटशीळ मार्गे दर्शन घेता येईल. भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी त्यांना बेडकर पायऱ्यांच्या मार्गे दर्शन मंडपामध्ये सोडण्यात येते. तसंच गर्दीमुळे मंदिर प्रशासनाकडून रेफरल पासही बंद करण्यात आले. कोल्हापूरच्या कागलमध्ये गहिनीनाथ उरुसमध्ये आकाश पाळण्यामध्ये अडकलेल्या 18 नागरिकांची मध्यरात्री सुटका झाली आहे. उरुसाच्या निमित्तानं दरवर्षी या ठिकाणी मोठमोठे पाळणे येतात. यावर्षी आलेल्या आकाश पाळण्यामध्ये 18 नागरिक बसले होते. हा पाळणा 80 फूट वर जाऊन गोलाकार फिरत असतो. मात्र काल रात्री हा पाळणा वर गेल्यानंतर अडकला. यामध्ये 9 पुरुष, 5 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश होता. पाळणा चालकानं 1 तासभर पाळणा खाली घेण्यासाठी प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. वर अडकलेल्या नागरिकांना खालून त्यांचे नातेवाईक धीर देत होते. शेवटी कोल्हापूर महापालिकेच्या अत्याधुनिक यंत्रणा असलेल्या गाडीनं एकेकाची सुटका केली आहे. त्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. अमरावतीमध्ये भरधाव कारनं स्कूटरवरून जाणाऱ्या 2 मुलींना धडक दिली आहे. दस्तूरनगर ते कबरनगर रस्त्यावर हा अपघात झालाय. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय. धडकेमध्ये एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे, तर दुसरी कारच्या चाकाखाली आली आहे. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू झालाय. कार चालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुंबईच्या काळा चौकी परिसरामध्ये एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झालाय. नर्सिंग होममध्ये घुसून एका तरुणानं तरुणीवर हल्ला केलाय. प्रेम प्रकरणातून सोनू बरई नावाच्या तरुणानं तरुणीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र स्थानिकांनी तरुणीची सुटका केली. तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचार दरम्यान तरुणीचा मृत्यू झाला. दरम्यान तरुणीवर हल्ला झाल्यानंतर तरुणानं मात्र आपलं जीवन लगेचच संपवलेलं होतं. सांगलीच्या विश्रामबागमधून अपहरण करण्यात आलेल्या 1 वर्षाच्या चिमुकल्याला शोधण्यामध्ये आणि बाळ चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यामध्ये पोलिसांना यश आलं. स्थानिक गुन्हे शाखेनं मुलाचा शोध घेऊन त्याला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केलंय. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून आणखी 2घांचा शोध सुरू आहे. अकोल्याच्या निर्धामणा गावामधल्या तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे. शेतकऱ्यांना आपल्या घरच्या गोठ्यामध्ये विष प्राशन करत आत्महत्या केली आहे. सततची नापिकी, पुरामध्ये वाहून गेलेली शेती आणि अंगावरील कर्ज भरण्याची विवंचना यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याचा त्याच्या कुटुंबियांचा दावा आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बेडकीन गावामध्ये बॅनर लावण्याच्या वादामधून तरुणाची हत्या झाली आहे. तन्मय चोरमाके असं मृत तरुणाचं नाव असून टोळक्यानं मारहाण केल्यानं त्याची मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र नेमका वाद कशामुळे झाला याविषयी माहिती मिळू शकलेली नाहीये. पनवेलमध्ये एका बंगल्यामध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे भीषण आग लागलेली होती. पनवेलच्या सेक्टर 4 मधील बंगल्यामध्ये ही आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलंय. मात्र या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झालाय. बेळगावच्या खानापूर तालुक्यामध्ये काही दिवसांपासून प्रवेश केलेल्या हत्तीमुळे शेतकरी चिंतेमध्ये आहेत. मास्केनट्टी, भुरनकी, त्यासोबतच करिकट्टी आणि गस्टोकी गावांमध्ये भात आणि ऊसाच्या पिकांवर हत्तीनं ताव मारून मोठं नुकसान केलंय. लोकवस्तीच्या दिशेने येत असलेल्या हत्तीमुळे नागरिक आणि शेतकरी सतर्क आहेत. मात्र वन विभागाची अद्याप ठोस कारवाई न झाल्याने लोकांकडून संताप व्यक्त केला जातोय. कोल्हापुरामधल्या दाजूपूर जंगल सफारी आता सुरू झाली आहे. पर्यटकांच्या हस्ते जंगल सफारीचा शुभारंभ झालाय.
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पहिल्या दिवशीच पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दाजीपूर अभयारण्य हे गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. मॅसेच्युसेट्समध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या आसपास गोळीबाराची घटना घडली आहे. शेरमन स्ट्रीट जवळ एका अज्ञात व्यक्तीनं सायकलवरून दुसऱ्यावर गोळीबार केलाय. कॅम्ब्रिज पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे. अद्याप कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. सार्वजनिक सुरक्षेसाठी कोणताही धोका नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. बॉलिवूड अभिनेते सोनू सूद यांनी गेल्या 2 आठवड्यांमध्ये बस आगीमुळे जवळपास 40 लोकांचा मृत्यू झाल्याबाबत एक पोस्ट करत चिंता व्यक्त केली. सोनू सूद यांनी बस सुरक्षिततेसाठी कठोर नियम लागू करण्याची मागणी केली आहे, ज्यामध्ये सुरक्षित वायरिंग आणि आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग याचा समावेश आहे. या बातमी